दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। जिल्हा रायगड अंतर्गत शाखा तालुका पेन आज रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे पहिले पुष्प संस्थेचे कार्यालयीन सचिव आयु मंगेशजी कांबळे यांच्या दुष्मी येथील निवासस्थानी गुंफण्यात आले। प्रथम मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। सदर प्रसंगी आयु रमेश कांबळे, पोलीस पाटील दुष्मी यांनी आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी ज्येष्ठ प्रवचनकार तथा रायगड समाजभूषण आदरणीय संतोष जाधव यांनी भगवान बुद्धांचे कर्मसिद्धांत या विषयावर सुंदर असे प्रबोधन केले। संपूर्ण कार्यक्रम पेन तालुका अध्यक्ष आयु चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु के शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला। सदर प्रसंगी आयु प्राध्यापक एन कुमार, आयु मारुती शिंदे, आयु हरिश्चंद्र गायकवाड यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले। तसेच तालुक्यात होत असलेल्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले। या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी कोषाध्यक्ष आयु नरेश गायकवाड, सचिव आयु हरिश्चंद्र, संघटक आयु भास्कर कांबळे, आयु सुनील खरात, आयु सुरेश सोनावणे रोडे, आयु संजय गायकवाड, आयु रमेश गायकवाड, आयु प्रदीप गायकवाड, आयु सुनील शिंदे, रमेश गायकवाड, सीताराम गायकवाड, माजी श्रामनेर, सुनील कांबळे, अभिजित कांबळे, सुमेध कांबळे, रमेश कांबळे, पोलीस पाटील दुष्मी, सुरेखाताई कांबळे, विश्वास कांबळे, मंगेश कांबळे, प्रवीण कांबळे, अभिजित कांबळे, संदीप कांबळे, नंदाताई कांबळे, कुंदाताई गायकवाड आणि दुष्मी गावचे ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस आयु सचिन कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यालयीन सचिन आयु मंगेश कांबळे यांनी केले। शेवटी सरंतई घेऊन कार्यक्रमाचे समारोप झाले। यावेळी घरमालक तथा पोलीस पाटील आयु रमेश कांबळे यांनी सर्वश्रेष्ठ असे भोजन दान दिले। जय भीम। मी चंद्रकांत सोनवणे आज दुष्मी या ठिकाणी बोलतोय। 2024 ची वर्षावास धम्म प्रवचन मालिका या तालुक्यामध्ये त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे। 21 तारखेला खऱ्या अर्थाने जिल्हा कार्यालयाच्या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि तदनंतर तालुक्यांमध्ये जो कार्यक्रम होतो ते आजचा पहिला दिवस आहे आणि त्याचा शुभारंभ या दुष्मी गावामध्ये रमेश कांबळे साहेब यांच्या निवासस्थानी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे। ही नाही तर तो रथ आधी इथेच राहील। आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या गटामध्ये विभागलोय। आपण प्रत्येकजण स्वतःला काहीतरी प्राप्त करण्यासाठी कोणीतरी जातोय, पण तथागतांच्या विचारापासून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचारापासून दूर जातोय। ही गोष्ट कोणाच्या लक्षात येत नाही। माझी हात जोडून विनंती आहे, या समाजाला वाचवायचं असेल, हा आपला संविधान वाचवायचं असेल, या संविधानाला वाचून आपल्याला खऱ्या अर्थाने एक चांगलं जीवन जगायचं असेल तर आपला परिवर्तन माझी राहिलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कुटुंबाबरोबर, मीराबाई आंबेडकरांबरोबर, भीमराव आंबेडकरांबरोबर आपल्याला कायम राहिलं पाहिजे आणि भीमराव आंबेडकर साहेब हेच आपल्याला येणाऱ्या काळाचं आपलं खऱ्या अर्थानं दायित्व आहे। ते दायित्व स्वीकारून आपल्यासाठी पायाला भिंगरे बांधून फिरत आहेत आणि मग आपण कुठे आहोत याचा सुद्धा बोध होणं फार गरजेचं आहे। तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये विहार आहेत। मी पेन तालुक्याची गोष्ट सांगतोय। पेन तालुक्यामध्ये अनेक विहार आहेत। अनेक विहार, काही गावांमध्ये विहारच नाही आहेत। ती सुद्धा होण्यासाठी काही लोकांनी एकत्र यावं, काही गटातटामध्ये असलेल्या लोकांनी एकत्र यावं। आपण एका ठिकाणी येऊन एक विचार करून एक कमिटी निर्माण करूया आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये अनेक बौद्ध विहार निर्माण होतील अशा पद्धतीने काहीतरी संकल्पना करूया। कारण आपण काय करतो याच्यावर पुढच्या गोष्टी डिपेंड असतात, अवलंबून असतात आणि म्हणून जे आपण काम करतोय हे तथागतांचं काम करतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या अधिकाराचं आपण काम करतोय, धम्माचं काम करतोय आणि हे करत असताना कट बाजूला ठेवून एका हातात हात घालून आपण हे धम्म कार्य केलं तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये हा बौद्ध धम्माचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। परंतु यासाठी आपण त्यात काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून आजच्या ह्या दिवसाच्या वर्षावास मालिकेच्या उद्घाटन प्रसंगी या वर्षावास मालिकेच्या सर्वांना, तालुक्यामधील सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ते थांबतो। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा। सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात। संपर्क करा स्मिता बापरे 84 59 17 78 02। चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा।